धन्यवाद संयमची गरज आहे. वळूया आपण मॅचकडे. आजच्या रात्री ते दुसरा मात्र की सामना आपण पाहत आहे. जय हनुमान खारकोपर आणि महागणपती चिरनेर. टॉस जिंकलाय टीम महागणपती चिरनेर संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगला अमर्थ केलाय टीम जय हनुमान खारकोपर संघाला. 5 ओव्हरची मॅच आपण पाहत आहे. रफ अँड टफ होईल मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही मध्ये नक्की दादा संघ आपण पाहत आहे. एक मध्ये नक्कीच द सिटी ऑफ लव्ह उल्वेन रोड मधून मागताना नक्कीच बिलॉंग करणारा संघ, तर एक उरण तालुक्यातील एक मातवर आणि एक ताकदवर संघ, ज्या मताने की संघाने भिवंडीमध्ये जाऊन गोरसई बी संघासोबत मत नक्कीच खेळण्याची धमक राखली होती. तो मत नक्कीच महागणपती चिरनेर संघ आपण पाहत आहे. इन ऍक्शन दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅच कडे. स्ट्राईक केन मध्ये आपण पाहत आहे. प्रफुल घरात नॉन स्ट्राईक केन वरती द बायकर मान हर्षल ठाकूर बाऊ बॉलिंग आप खाडकोपर. कोण विसरले या खेळाडूला ज्याच्या नावावरती अद्यापपर्यंत दोन मात्र नक्कीच आपण बाईक पाहताय. तोच खरं तर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. समोर ज्या खेळाडूने अक्षरशः धाकटी जुई गावामध्ये जाऊन आपल्या नावाची छाप सोडली होती, तब्बल 50 धावा कुठला स्ट्राईक केन मध्ये पाहताय आपण प्रफुल घरत. गेम इज ऑन पॉइंट ट्रॅक वरती. अजून एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज ऋषी नारंगीकर. पहिलाच बॉल फेकला जाईल. गेम इज ऑन. दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. काउंटडाऊन सुरू होतोय. 3, 2, 1 ऑन लेट्स प्ले. ओ पहिल्याच बॉल दांडी गुल पडल्यानंतर बॉल एस्टन देऊ आदलला. एसट्या वाकवल्या अक्षरशः त्रिफलचित बाद केला. फलंदाज होईल बाद. पहिल्याच बॉल मध्ये मोठी विकेट, मोठा धक्का बसला तर बॅटिंग हा संघ जय हनुमान खारकोबर संघाला. अजून एक बायकर मान आपण नक्कीच पाहिला. त्याच्या पहिल्याच बॉल मध्ये मात्र नक्कीच विकेट पटकावली प्रफुर गरत. त्यानंतर नॉन स्ट्राईक गेन वरती त्याच्या नावावरती खेळतात दोन बाईक. जय हनुमान खारकोबर संघाचा बाहुबली नक्कीच आपण इन ऍक्शन पाहत आहे. हर्षल ठाकूर इनेट नंबर 3 रणजित पाटीलला इन्व्हाइट केलाय. तिसऱ्या क्रमांकावरती रणजित पाटील आपला पाहायला मिळतोय. अजून एक तर अष्टपैलू खेळाडू रणजित पाटील, परंतु कौतुक करावं लागेल ऋषी नारिंगेकरचं. पहिल्याच बॉल मध्ये विकेट पटकावलाय. सेकंड बॉल फुलटॉस होता. सेम कट कॉपी पेस्ट करावं. अजून एक दांडी वाकवली अक्षरशः. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यस्टनचा वेट लगातारचा दुसरा विकेट. थँक्यू डीजे मस्तर. लगातार दोन बॉल वरती दोन विकेट. ते सुद्धा मत नक्कीच यू मिस आय विल डेफिनेटली हिट. लगातार दोन बॉल वरती अक्षरशः दांडी वाकवली ऋषी नारिंगेकर. हो ना, हॅट्रिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. महागणपती चिरनेर संघ मैदानाच्या नक्कीच खेळ करताना पाहायला मिळतोय. आणि कालच्या रात्रीमध्ये ज्यांचा गोड आवाज आम्ही नक्कीच ऐकला ते आमचे खरं तर सिनियर समालोचक राजेंद्रजी भगत सर. ते सुद्धा मात्र नक्कीच या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांच्याकडून सुद्धा टीम महागणपती चिरनेर संघाला आणि स्पर्धेला खरं तर भरभरून शुभेच्छा आल्यात. करूया मात्र नक्की सन्मानाचा या शुभेच्छांचा मात्र नक्की स्वीकार. दोन बॉल मध्ये दोन विकेट. इनेट नंबर 4 आर्यन गोंदलेला इन्व्हाइट केलाय चौथ्या क्रमांकावरती. लगातार दोन बॉल मध्ये दोन विकेट पटकावणारा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मात्र नक्कीच येऊन टेपलाय ऋषीला बाद नाही. तिसरा बॉल सेम कट कॉपी पेस्ट करावा. लगातार 3 बॉल वरती 3 विकेट. ते सुद्धा अक्षरशः दांडी वाकवली. यू मिस आय विल डेफिनेटली विट. यस्टनचा वेट
हे खरं तर चमत्कार मत नक्कीच राहिलं. कारण एक गोलंदाज लगातार 3 बॉलवरती 3 विकेट घेताना पाहिल्या, पण 3 बॉलवरती 3 वेळा मात्र नक्की दांडी गुल करणारा गोलंदाज मैदानच्या आतमध्ये महागणपती चिरनेर संघाचा ऋषी नारंगेकरने मात्र नक्कीच विक्रम केलाय असंच म्हणावं लागेल. 3 बॉलवरती अक्षरशः दांडी वाकवली, फर्निचर अक्षरशः तोडलं असं म्हणावं लागेल. लाकूड तोड गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी नारिंगेकर 3 बॉल 3 विकेट आणि स्पर्धेचा पहिला मात्र नक्कीच खेळाडू ठरलाय. दुसरा मात्र नक्कीच असेल ऋषी नारिंगेकर ज्याने 3 बॉलवरती 3 विकेट पटकावणारा हा मात्र नक्कीच आपण पॉइंट ट्रॅक वरती पाहत नाही. वेगवान आणि फास्ट अँड फ्युरियस म्हणजे ओळख मात्र नक्कीच अनेक स्पर्धेमध्ये राहिली आणि तोच पॉइंट ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज ऋषी नारिंगेकरला मात्र नक्कीच आपण पाहत नाही. 3 बॉलवरती 3 विकेट तिन्ही खेळ तर गोल्डन डकचा मात्र नक्की शिकार बनले गेलेत. प्रफुल घरत, रणजित पाटील, त्यानंतर आर्यन गोंदली, तर स्ट्राईक एन वरती नवीन फलंदाज जिग्नेश गोंदलीला आपण पाहत नाही. चौथा बॉल चौथा बॉल फुलटॉसा आडवा पाटणा कॅचचा प्रयत्न डीप मध्ये करता प्रोटेक्शन दिलाय सिंगल्स मध्ये या बॉल वरती आणि श्रीकांत केला डावाचा आपण पाहिला असेल. जयनुमान खारकोपर संघाचा स्ट्राईक इन वरती आपण पाहताय आर्यन गोंदलीनं एकादम्याने कदर अकाउंट ओपन केलाय. एक धावा लागला स्कोर करते 3 विकेट लगातार 3 बॉलमध्ये 3 विकेट. त्यानंतर चौथ्या बॉल मध्ये सिंगल धाव मिळाली. स्ट्राईक इन मध्ये आपण पाहताय हर्षल ठाकूर याला. 5वा बॉल फेकले जाईल राईट ओव्हर द विकेट. ऋषी टू हर्षल चॉप करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉर्ममध्ये नक्कीच अडवण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला बॉल ट्रॅव्हर्स झाला. याही बॉल मध्ये खरं तर डॉट बॉल नक्कीच फेकला गेलाय. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी या षटकामध्ये 5 बॉल मध्ये धावा खर्च केला एक फक्त न फक्त आणि धावा मध्ये नक्कीच एक केल्या 3 विकेट या षटकामध्ये नक्कीच आपण पाहत आहे. ओ लोअर फुटॉस बॉल अक्षरशः पायावरती मात्र नक्कीच टाकण्याचा प्रयत्न मिडॉनला मात्र नक्कीच बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल धाव चोरले गेल्या. एक धाव मात्र नक्कीच अंतिम बॉल वरती ऍड होईल आणि 6 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत धपटला होती बॅटिंग संघ जय हनुमान खारकोपर संघ फक्त 2 धावा 3 विकेट. चला आजच्या रात्रीमध्ये आपण बर्थडे निमित्त आज वाढदिवस मध्ये नक्कीच आपण पाहिलं त्याच्या निमित्त खरं तर आपण लकी ड्रॉ सुद्धा मध्ये नक्कीच ठेवला गेलाय. ज्याला कोणाच्या मध्ये नक्कीच आपल्या नावाची चिठ्ठी मध्ये नक्कीच बॉक्स मध्ये टाकायची असेल प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच संपर्क साधा. वळीया मॅच कडे धावा लागत अपटला होती फक्त 2-3 विकेट पॉइंट ट्रॅक मध्ये सेकंड ओव्हर अपर बाद आहे. विवेक हातनोळकर अजून एक खरं तर अष्टपैलू खेळाडू आणि वेगवान गोलंदाज पॉइंट ट्रॅक मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोर फलंदाज हर्षल ठाकूर सलामी वीर 2 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 3 विकेट राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला घ्यायचा प्रयत्न वाईडेस्ट लॉंग ऑफला मात्र नक्कीच बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल्स मिळाले या बॉल वरती चांगले गोंदाचे राहिले अद्यापर्यंत महागणपती चिरनेर संघाची. कारण पहिल्या षटकामध्ये तो मात्र नक्कीच दबदबा ठेवला होता. बॉल ट्रॅक मध्ये आपण पाहिला होता ऋषी नारंगेकरला. कारण छोटा पॅकेट बाळा धमाका खरं तर अनेक स्पर्धेमध्ये ज्याकडून फलंदाजी असो किंवा गोलंदाजी मध्ये आपल्या नावाची छाप सोडली तोच मात्र नक्कीच ऋषी आज सुद्धा चमकताना पाहायला मिळाला. सेकंड बॉल पुढच्याचा प्रयत्न होता डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय सीमा रेषच्या पलीकडं. या पहिल्या डावाचा मात्र नक्कीच पहिला ठोकला गेलाय चौकार. चौकार ठोकला गेलाय उशिरा कवीना परंतु जिग्नेशच्या बॅट मधून 4 धाव मध्ये नक्कीच पाहायला मिळाला आणि या पहिल्या तर डावाचा मध्ये नक्कीच पहिला चौकार ठोकला गेलाय जिग्नेशच्या बातम्यातून. तिसरा बॉल ऑन साइडला मध्ये नक्कीच खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला कल तर फिल्डर आहे सिंगल्स मिळाली या बॉल वरती थेंबे थेंबे तलेच त्याचे
एक सिंगल मध्ये नक्कीच टीमला पुण्याचं काम करताय दोन्ही फलंदाज. पार्टनरशिप करावे लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही फलंदाज ते काम करताना पाहायला मिळतोय. हर्ष आणि जिग्नेशला पाहताय. धावा लागत अपटामध्ये एका धावेनं 8 डावात 3 विकेट. अद्याप बॉल बाकी असतील 3 आणि 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात. विवेक हातनोरकरने 6 धावा, त्यामध्ये एक चौकार ठोकलाय जिग्नेशच्या बॅट मधून. स्ट्राईक केनवती सलामीवीर हर्ष ठाकूरला आपण पाहताय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हर्स झाला. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. हर्षल ठाकूरच्या बॅट मध्ये बॉल काहीतरी येत नाही असं म्हणावं लागेल. कारण हर्षल ठाकूर ज्या काय तर फटक्यासाठी ओळखला जातो ते फटके आज मात्र नक्कीच त्या फटक्यांपासून वंचित ठेवला असं म्हणावं लागेल. 9 धावा लागले स्कोर कार्ड वरती 3 विकेट. पुढे ससत घ्यायचा प्रयत्न. डान्सिंग अटॅक. बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. अजून एक फेकल्या डॉट या षटकामध्ये. चौकार काढल्यानंतर 3 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्या 2. हे कमबॅक होतं विवेक हातनोरकर आणि खतर फिल्डिंग का संघ आपण पाहत नाही शिरनेर संघाचं. शेवटचा 3 बॉल बाकी आहे षटकामध्ये. धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 9. 3 विकेट. शेवटचा बॉल अवे फ्रॉम बॉडी होता परंतु पंचांनी मात्र नक्कीच एरला आणि मात्र नक्कीच सांगून दिला की फेअर डिलिव्हरी. अंतिम बॉल फेकला डॉट. 2 षटकाचा वाद विकेट संपतोय आणि धावा लागत अपटावरती बॅटिंग का संघ आपण पाहत नाही. जय हनुमान खारकोपर संघ 9 धावा 3 विकेट. आणि याच दरम्यान चिरनेर संघाला शुभेच्छा येतात. चिन्मय कनेक्शनचे सर्व सन्माननीय रुपेशजी पोपेरकर, भूषणजी मोकल आणि दर्शन म्हात्रे आणि उमेश मोकल यांच्याकडून चिरनेर संघाला खूप शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करत आहोत. 9 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 3 विकेट. मैदान मध्ये जय हनुमान खारकोपर मध्ये नक्की संघ खेळतोय आणि खारकोपर म्हटलं की आमचे खतर परममित्र सूरजजी डिकले, त्याचबरोबर ओमकारजी म्हात्रे, रोहितजी म्हात्रे आणि सुशीलजी ठाकूर यांच्याकडून मला नक्की शुभेच्छा आल्यात टीम खारकोपर संघासाठी आणि या स्पर्धेसाठी. करूया खरतर या शुभेच्छा मला नक्की स्वीकार. मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा मला नक्कीच करूया सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि वळूया आपण मॅच कडे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉल फेकले गेलेत आणि धावा लागत अपटला वरती 9. आणि रोहित म्हात्रे एक उत्तम गुणलेखक त्यांचा मात्र नक्कीच शुभागमन झालाय. पुन्हा एकदा विनंती करतो की या खरतर या मंचकावरती येऊन मात्र नक्कीच स्थानापन्न व्हायचं. रोहितजी म्हात्रे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 9 धावा लागला स्कोर कार्ड वरती 3 विकेट. बॉल ट्रॅक वरती तिसरं ओव्हर आपण पाहत नाही. रोनक नारंगीकर ओ पहिलाच बॉल आडव्या पडणे. फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरतून लॉंग अँड स्ट्रॉंग लॉंग ऑनच्या वरतून फेकून दिलाय सलामी वीर द बायकर मॅन टीम खारकोपर संघात हर्षल ठाकूर ऑन अ फायर. पहिल्याच बॉल मध्ये करत स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. मैदानाच्या आतमध्ये असा मात्र नक्कीच रोनक आला आणि पहिल्याच बॉल मध्ये धमाका. सलामी वीर द बायकर मॅन टीम जय हनुमान खारकोपर संघाचा बाहुबली आता मात्र नक्कीच चमकताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल मध्ये फेकला षटकार. सेकंड बॉल 6 धावे संघ जाऊन 15 या आकड्यावरती 3 विकेट. 2 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. सेकंड बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अक्षरशः बॅट तुटले गेल्या. मैदानाच्या आतमध्ये ज्या बॅटने खरं तर नाव दिलं, ज्या बॅटने ओळख दिली आणि ती बॅट अशा प्रकारे तरी मैदानाच्या आतमध्ये साथ सोडते तेव्हा मात्र नक्कीच खूप दुःख होतं आणि मैदानाच्या आतमध्ये हर्षल ठाकूरला ते दुःख सोसावं लागतोय. एखादी मुलगी किंवा तर प्रियसी सोडून गेली चालते आल्या परंतु मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारे मात्र नक्कीच बॅट जेव्हा मात्र नक्की तुमची साथ सोडते ना ते मात्र नक्की दुःख वेगळं असतं आणि ते दुःख फक्त ना फक्त एक क्रिकेट प्रेमीला मात्र नक्कीच असतं. हे दुःखाला मात्र नक्की सामोर जाताना पाहायला मिळतोय हर्षल ठाकूर. सॅड मुवमेंट असेल खरं तर आपण पाहिलं असेल इन ऍक्शन. पहिल्या बॉल मध्ये षटकार त्याच प्रकारचा फटका घेण्याचा प्रयत्न होता. सेकंड बॉल वरती मात्र नक्कीच अक्षरशः बॅटने साथ सोडली असंच म्हणावं लागेल. इन ऍक्शन नक्कीच आपण पाहताय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. दुसऱ्या बॉल वरती मात्र नक्कीच जे घडलं ती मात्र नक्कीच व्हायरल होणार. दुसऱ्या दिवशी मात्र नक्कीच इंस्टावरती यात मात्र शंका नाहीये कारण याच ट्रेंडिंग रिलीज नक्कीच सातत्यानं व्हायरल होताना आपण पाहिलेत.
निराश मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. खरं तर निराश हताश का होऊ नये, कारण या बॅट नाही खरं तर ज्या खेळाडूला मात्र नक्कीच नाव दिलं बायकर मॅन टीम घारकोपर संघाचा, ज्याने मात्र नक्कीच याच बॅटने 2 बाईक खरं तर आपल्या घराजवळ मात्र नक्कीच लावल्यात आणि ती मात्र नक्कीच बॅट सोडते ना, ते दुःख खरं तर वेगळं असतं आणि हर्षद ठाकूर मात्र नक्कीच त्या दुःखाला सामोरं जातोय असं म्हणावं लागेल. तिसरा बॉल फेकला जाईल. पॉईंट ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट करतोय या रोनक नारंगीकरला, ज्याने मात्र नक्कीच पहिल्याच बॉल मध्ये 6 धावा खर्च केला. सेकंड बॉल डॉट, तिसरा बॉल फेकला जाईल. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार, बॅटने 7 सोडल्या, परंतु ज्या खर तर हर्षद ठाकूरच्या बॅट मध्ये एवढी पॉवर आहे की बॉलला मध्ये की अक्षरशः बॉलच्या बाहेर फेकून दिलं होतं. हर्षद ठाकूर ऑन फायर, लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकणारा मैदानात मध्ये 21 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. खूप मागणं षटक, लगातार 2 बॉल वरती 2 षटकार ठोकणार हर्षद इन ऍक्शन आपल्याला स्ट्राइक इन वरती पाहता येतोय. तर बॉल ट्रॅक वरती रोनक नारंगीकर. तिसरा बॉल, तिसरा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून अक्षरशः त्यामध्ये नक्कीच पोलाला बॉल धडकलाय. बॉल चाललाय बॉर्लेटच्या बाहेर. लगातार 3 बॉल वरती 3 षटकार. बायकर मॅन आता थांबायचं नाव घेत नाहीये. 3 बॉल वरती 3 षटकार ठोकणारा हर्षद ठाकूर ऑन फायर. मास्तर लॉंग ऑफच्या वरतून फेकून दिलं होतं. मैदान शॉट मध्ये चमकताना पाहायला मिळतोय. हर्षद ठाकूर अक्षरशः मध्ये नक्कीच बॉलला लॉट केलं होतं आणि फेकून दिलं होतं लांबच्या लांब. 3 बॉल वरती 3 षटकार ठोकणारा फलंदाज हर्षद ठाकूरला बाद आहे. तर पॉइंट ट्रॅक वरती रोनक नारंगीकर. चौथा बॉल, चौथा बॉल मध्ये नक्कीच पडल्यानंतर खालच्या खाली राहिला. एंड खरं तर चेंज केलं होतं. राऊंड मध्ये नक्कीच मारा करण्याचा प्रयत्न, अँगल बनवून मध्ये नक्कीच बॉल फेकला होता, परंतु ते मध्ये नक्कीच सक्सेसफुल ठरले असं म्हणावं लागेल. हा बॉल मध्ये नक्कीच फेकला डॉट. लगातार 3 बॉल 3 षटकार. चौथ्या बॉल वरती मध्ये नक्कीच पलटवार पाहायला मिळतोय. 27 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. हो, मैदानाच्या मध्ये घडलाय का हे दबाव हर्षद ठाकूरचं. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी. पट्ट्यामध्ये देत नाहीये, पंचांनी दंडित केलाय. या षटकामधला पहिला नक्कीच अवंतर फेकताना पॉइंट ट्रॅक मध्ये रोनकला पाहत आहे. येस, बॅटिंग की फिल्डिंग करा संघ, बॅटिंग हा संघामध्ये नक्कीच रिव्ह्यू घेतलाय, कारण हाईट फॅक्टर बीमर साठी मध्ये नक्कीच हा रिव्ह्यू असेल. बॅटिंग का टीम कडून आपण पाहत आहे. तिसरे पंच नक्कीच जॉईन होतील. चला तिसरे अंपायर या, टीव्ही अंपायर. सध्या डिसिजन पेंडिंग आहे आणि साई प्लीजच्या माध्यमातून आपण हा निर्णयाची प्रतीक्षा करतो. चला तिसरे अंपायर नाहीयेत. फिल्डिंग वरून आपण पंचांना विनंती करूया. डिसिजन आपण देण्यापेक्षा पंचांनीच देऊया, कारण प्रत्येकाचं कार्य वेगवेगळे आहे. कॉमेंटेटर्स असतील, स्कोरिंग वाले, लाईव्ह वाले, आणि त्यामुळे आपण हा निर्णय पंचांकडे पाठवतो.
इट्स अ नो बॉल. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. या स्पर्धेमध्ये ग्राउंड बनवण्यासाठी सर्व जेसीबी रोड रोलर तसेच इतर सर्व इक्विपमेंट्स TMK अर्थातच ठाकूर म्हात्रे आणि खार पाटील कंपनीतर्फे आम्हाला देण्यात आले. तसेच ग्राउंडसाठी विशेष सहकार्य करणारे सन्माननीय सचिनजी चंद्रकांत ठाकूर बेलपाडा यांना देखील आम्ही विनंती करू यावं आपण मंचावरती, कारण ज्यांच्या माध्यमातून या ग्राउंडला विशेष सहकार्य करण्यात आलं. सचिनजी ठाकूर साहेबांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील यावं. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्रीटचा बॉल फेकले जाईल स्ट्राईक केनवरती, ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आलेत. ऑन अ स्ट्राईक हर्षल ठाकूर. तर बॉल ट्रॅक वरती रोनकला बाद आहे. फ्रीटचा बॉल वेगवान होता, वेगावरती स्वार आणि त्याच वेगाने अक्षरशः बीट गेलाय. चांगला कमबॅक राहिला या षटकामध्ये. लगातार 3 बॉल वरती 3 षटकार. त्यानंतर नक्कीच आपण पाहिला डॉट. चौथ्या बॉल वरती मात्र नक्कीच आपण डॉट पाहिला. 5वा बॉल नो आणि त्यानंतर मात्र नक्कीच फ्रीटचा बॉल अक्षरशः बीट केलाय हर्षल ठाकूर याला. चांगला बॉल फेकला गेला. शेवटचा अंतिम बॉल. 28 लागल्या 3 विकेट. शेवटचा अंतिम बॉल पुळक्याचा प्रयत्न, तेवढ्याच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शॉर्ट फाईन निघला. सिंगल्स मिळेल, चांगला बॅकअप. सिंगल मध्ये नक्कीच धावाची धावा लागत अपटलो होती बॅटिंग संघ. 29 धावा 3 विकेट. जय हनुमान खारकोपर संघ. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चला ड्रिंक्स ट्रॉली मध्ये त्याच्यातून नक्कीच पाठवायच्या. चला दोन्ही 12th मॅन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग का संघ जय हनुमान खारकोपर संघ धावा लागत अपटला होते. 29 3 विकेट. ड्रिंक्स ट्रॉली मध्ये नक्कीच मैदानाच्या मध्ये काही क्षणांमध्ये नक्कीच पोहोचलाय. तोपर्यंत देऊया आपण डीजे संधी. बर्थडे सॉन्ग आपण तयार ठेवा, कारण ज्यांचा आज वाढदिवस आहे ते सन्माननीय महेश शेठ पाटील यांचे लाडके छोटे सुपुत्र सन्माननीय प्रिन्स पाटील. प्रिन्स, तुमच्या जन्मदिवसा तुम्हाला सदैव सुखी ठेवो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात कायम जिवंत राहो. आणि वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया प्रिन्स पाटील. आज पाहू शकता प्रिन्स यांचा वाढदिवस आणि सन्माननीय महेश शेठ पाटील यांच्या वतीनं प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्त त्याला सरप्राईज गिफ्ट अगदी स्कॉर्पिओ बुक करण्यात आली आणि तब्बल 20 लाखाची स्कॉर्पिओ आज प्रिन्स पाटीलला देण्यात आले. 30 लाख रुपये, क्या बात है. 30 लाख रुपये कॅश प्राइज असणारी स्कॉर्पिओ बुक करण्यात आली महेश शेठ पाटील यांचे लाडके सुपुत्र प्रिन्स पाटील. आज यांचा वाढदिवस. एक दमदार व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय महेश एंटरप्राइजेसचे सन्माननीय महेश शेठ पाटील. प्रिन्स म्हटला तर राजा आणि राजासारखं आयुष्य जगणारे संपूर्ण आमचे प्रिन्स पाटील, आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आज वडिलांकडून फार मोठं गिफ्ट त्याला देण्यात आलंय स्कॉर्पिओ, ज्याची किंमत आहे तब्बल 30 लाख रुपये. आणि 30 लाख रुपयाची आज कार ज्याला बुक करण्यात आली. आणि आज वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया प्रिन्स. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आम्ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. आमचे डीजे मास्टर तयार आहेत. चला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस आणि सातत्यानं हँडसम बॉय म्हणून आम्ही ज्याला संबोधतो. 3 बंधू आहेत. एक आमचे राज पाटील, आर्यन पाटील आणि आमचे छोटे सुपुत्र महेश शेठ पाटील यांचे लाडके पुत्र सन्माननीय राज प्रिन्स पाटील यांचा आज वाढदिवस. केक कापून आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. 2 मिनिटं सामना थांबवूया, कारण या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार महेश एंटरप्राइजेसचे सर्व महेश शेठ पाटील यांच्या सुपुत्रांचा आज वाढदिवस. सन्माननीय प्रिन्स पाटील यांचा वाढदिवस. कम ऑन डीजे.
तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुमच्या जन्मदिवसाचे आनंदी क्षण तुम्हाला सदैव सुखी ठेवो आणि बाप्पाच्या चरणी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. याच प्रिन्स तुम्हाला आज आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. पहा एखाद्या वडिलांचं किती प्रेम आपल्या मुलांवरती असतं. आयुष्य घडवत असताना आपण पाहतो मुलांचं आणि वडिलांच्या माध्यमातून आज सरप्राईज गिफ्ट. चला सामना सुरू करा. सामन्यामध्ये आपण स्टार्ट करणार आहोत. तो बॉक्स काढा फटाक्यांचा आणि प्रिन्स तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. वडील म्हटलं तर डोळ्यात न दाखवता जो आबाला एवढं प्रेम करतो त्यांचं नाव असतं वडील. आणि आज वडिलांकडून प्रिन्स यांना तब्बल 30 लाखाची कार आज गिफ्ट देण्यात आली, स्कॉर्पिओ. त्यामुळे प्रिन्स तुम्हाला देखील आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचा संपूर्ण ताफा कॉमेंट्री बॉक्स, लाईव्ह वाले स्कोरर, अंपायर्स यांच्या वतीनं छोटे पाटील प्रिन्स यांना आम्ही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. यांचा वाढदिवस आणि राजेशाही थाटामध्येच तो साजरा करण्यात आलाय, कारण त्याच्या आयुष्यामध्ये आज 4 व्हीलर कार त्याला गिफ्ट देण्यात आली. एका वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा आयुष्यामध्ये फार पुढे जावा आणि सातत्यानं त्याच्यासाठी पाठबळ देणारे त्यांचे पिताश्री सन्माननीय महेश शेठ पाटील, त्यांचे काका सन्माननीय पंकजजी पाटील यांना देखील आपण पाहताय आणि त्यांचा सारा मित्र परिवार या स्पर्धेमध्ये आज प्रिन्स पाटील यांच्या वाढदिवसासाठी सहभागी झालाय. हो पहिल्याच बॉल वरती अक्षरशः बॉल फेकून दिलाय लांब 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 वरचा. अजून एक हर्षद ठाकूरचा वार, बॉल सीमा रेषा पार. पहिल्याच बॉल वरतीचा येतोय अजून एक गगनचुंबी षटकार. चला आपण नक्कीच व्यासपीठावरती पाहताय. खरं तर प्रिन्स पाटीलचा मात्र नक्कीच वाढदिवस आणि मात्र नक्कीच प्रिन्स पाटीलला आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया मॅच कडे. खरं तर पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलंय सुजल फोफेकर याचं. खरं हर्षद ठाकूर आता मात्र नक्की थांबायचं नाव घेत नाहीये. जास्त वेळ थांबाल तो मात्र हर्षद ठाकूर कसला चॉप करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलचा मात्र नक्कीच झालाय स्ट्रेट हिट, समोर खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल मिळाली या बॉल वरती आणि सिंगलने धावा लागत धावपट होती. बॅटिंग संघ आपण पाहत आहे जय हनुमान खारकोपर संघ. 36 धावा, 36, 3 विकेट. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केला होता आपण पाहायचा ऋषिक नारेंगेकरने 2 धावा 3 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये धावा खर्च केला फक्त 7, त्यामध्ये विकेट आली नाहीये. परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल हर्षद ठाकूरचा वार राहिला होता 20 धावा. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय पॉइंटच्या वरतून परंतु पकडलाय जेल आणि मैदान शॉटमध्ये संपलाय. फलंदाज जिग्नेश गोंदलीचा खेळ. अजून एक विकेट मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 4 जिग्नेश गोंदली बॅक टू द आउट. चांगला कमबॅक राहिला या षटकामध्ये. सुजल फोफेकर याचा पहिल्या बॉल मध्ये 6 धावेनं स्वागत केलं होतं जरूर हर्षद ठाकूरनं. सेकंड बॉल मध्ये सिंगल, तिसऱ्या बॉल वरती मध्ये नक्कीच फोफेकरचा वार राहिला होता. अक्षरशः मध्ये नक्कीच विकेट पटकावली होती. 36 धावा लागले स्कोर कडे 4 विकेट. 3 बॉल अद्याप बाकी आहे. 3 बॉल मध्ये मात्र नक्कीच येणार काय घडेल. नवीन फलंदाज आपण पाहत आहे आयुष गोंदले याला अजून एक तर विस्फोटक फलंदाज
मैदानाच्या नक्की दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती. चांगला बॉल पुलक्याचा प्रयत्न लॉंग ऑनला कल फिल्डर आहे सिंगल्स मिळाले या बॉल वरती. आता हर्षद ठाकूर माझा नक्कीच स्ट्राईक इन मध्ये पाहायला मिळतोय. हर्षद ठाकूर आला की कळतं अक्षरशः दबाव माझा नक्की निर्माण होत असेल, कारण त्याच्या बॅट मधून जवळजवळ षटकार ठोकले 4. काही सिंगल डबल ने माझा नक्की टीमला पुढ्याचं काम करतोय. 37 धावा लागत अपटला मध्ये 37 धावा 4 विकेट. ओ चॉपकायचा प्रयत्न पूर्व पंचांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल. मी पहिलेच म्हटलं होतं हे खरं तर दबाव आहे हर्षद ठाकूर याचं, कारण दबावाखाली मला नक्कीच खेळ करताना पाहायला मिळतोय सुजल. त्याच्या बॅट मधून खरं तर 4 षटकार राहिल्या आणि एकही गोलंदाज मला नक्कीच सोडला नाहीये. जर ऋषभ नारंगे का मला नक्कीच सोडला तर लगातार 3 गोलंदाजी मध्ये नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न हर्षद ठाकूरचा राहिलाय. चांगला बॉल वा काय फटका स्वीट साऊंड ऑफ मिड ऑफ द बॅट लॉंग ऑनच्या वरतून धमाका होता हर्षद ठाकूरचा. बॅट आणि बॉलचा समीकरण झाला, जो आवाज होता स्वीट साऊंड टक्कने तेव्हाच मात्र नक्कीच वाटलं होतं बॉल अक्षरशः लांब जाऊन मात्र नक्कीच पडेल. किती लांब, खूप लांब जा बॉल शोधून आला, एवढा लांब मारलाय हर्षद ठाकूरनं. हर्षद ठाकूर थांबायचं नाव घेत नाहीये आणि जास्त वेळ थांबेल मग तो हर्षद ठाकूर कसला हे मैदानाच्या आतमध्ये सांगून दिलं या मॅच मध्ये. 5वा षटकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. ऑन साइडला घ्यायचा प्रयत्न खाऊखाऊ रिझन मध्ये एकत्र फील्ड आहे. सिंगल्स मिळाली या बॉल वरती, एकच धाव मिळेल आणि एखाद्या संघ जाऊन बोधलाय जय हनुमान खारकोपर संघ तब्बल 45 रोहित मॅच जर्सी नंबर 45 धावा 4 विकेट. चला पंचाने मध्ये नक्कीच बॅटिंग करा संघ. येस बॅटिंग या संघाने मध्ये नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. अंपायर रिव्ह्यू असेल माफी असावी. येस अंपायर रिव्ह्यू नक्कीच आपण पाहणार आहोत. मी विनंती करतो तिसऱ्या पंचा नक्की तिसरे पंच या. फेअर डिलिव्हरी मध्ये नक्कीच मैदान शोधून पाहायला मिळतोय. चांगला बॉल अक्षरशः मध्ये नक्कीच शेवटचा बॉल फेकला आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागत पटलावधी बॅटिंग का संघ आपण पाहताय जय हनुमान खारकोपर संघ 45 धावा 4 विकेट. शेवटच्या अंतिम 6 बॉल बाकी आहे आणि स्ट्राईक केन वरती त्याच्या बॅट मधून 5 षटकार अद्यापर्यंत आल्या. सलामी वीर हर्षद ठाकूरला पाहताय तर पॉइंट ट्रॅक वरती अंतिम षटक फेकण्यासाठी महागणपती चिरणे संघाकडून इन्व्हाइट केलाय. साहिल चव्हाण चर्चेचं नाव आहे. साहिल चव्हाण म्हटलं की आणि चिरनर म्हटलं की खरतर आमचे खरतर सिनियर समालोचक आणि शिवसंकल्प समालोचक असून जे मला नक्कीच अध्यक्ष सुद्धा आहेत ते आदरणीय राजेंद्र भगत सर हे सुद्धा मला नक्कीच मॅचचा आणि स्पर्धेचा आनंद घेत आहे. आणि कालच्या रात्रीमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला आणि आजच्या रात्रीमध्ये थोडा पायाचा मत नक्कीच इंजुरीला सामोर जातात, परंतु तरी सुद्धा क्रिकेटचं प्रेम पहा अद्यापर्यंत पायाला खेळ तर जखम झाली तरी सुद्धा मात्र नक्कीच अनेक स्पर्धेमध्ये याचा आवाज मात्र नक्कीच ऐकायला मिळाला. ते आमचे खेळ तर सिनियर समालोचक वा व्हाट अ स्ट्रोक. पहिलेच बॉल मध्ये फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट अनले फ्लेचर डेव्हन ब्रेविस राशिद कार. त्यानंतर खारकोपर संघाचा हा ठाणे वाघ थांबायचं नाव घेत नाहीये. हर्षद ठाकूरच्या बॅट मधून अजून एक धमाका बॉल सीमा रेषच्या पार. पहिलेच बॉल वरती ठाकूरचा वार षटकार. थँक्यू डीजे मास्टर. मैदानाच्या आतमध्ये वन मॅन शो खेळताना पाहायला मिळतोय. सेकंड बॉल ऑटोमॅटिक याचा प्रयत्न वाईश लॉंग ऑफ लागत तर फिल्डर आहे. सिंगल्स मिळेल या बॉल वरती त्याच वेगानं त्याच प्रचंड वेगानं माझा नक्की ड्रॉ फेकला गेलाय. चांगलं केलं असं म्हणावं लागेल. फिल्डिंग का संघ हेच म्हणत असतील, कारण ज्या एंडला कळतं मात्र नक्कीच थ्रो फेकणं गरजेचं होतं त्याच एंडला मात्र नक्कीच थ्रो फेकला गेलाय. जेवढा कळतं नॉस्ट्रेक एंड वरती मात्र नक्कीच हर्षद ठाकूर राहील तेवढा मात्र नक्कीच चिरणे टीमला हे मात्र नक्कीच चांगलं राहील. आणि मैदानाच्या होते ते पाहायला मिळतोय. षटकार ठोकल्यानंतर सेकंड बॉल मध्ये सिंगल मिळाली. आता नवीन फलंदाज आयुष गोंधले ऑन अ स्ट्राईक तर धावा लागत अपटवरती तब्बल
52 धावा 52. ओ मोठा फटक्या मारचा प्रयत्न तर आहे. उंच माझा झोका डाऊन द ग्राउंड फिल्डर पकडला जेल आणि मैदानाच्या आतमध्ये आयुष गोंदलिये या खेळूचं मात्र नक्कीच संपला केल. अजून एक विकेटचा पतंग. धक्का क्रमांक 5 टीम जय हनुमान खारकोपर संघाचा आयुष गोंदली बॅक टू द आउट. तर षटकार खेळल्यानंतर मात्र नक्कीच चांगला कमबॅक राहिलाय का तर या षटकामध्ये साहिल चव्हाणचं. कारण पहिल्या बॉल वरती 6 सेकंद बॉल वरती सिंगल, तिसऱ्या बॉल वरती खरं तर साहिल चव्हाणचं पलटवर राहिला होता. अजून एक विकेट. हिनेट नंबर 7 आपण पाहताय गणेश भोईरला इन्व्हाइट केलंय 7व्या क्रमांकावरती. चौथा बॉल आल्या मोठ्या फटक्या मारायचा प्रयत्न. ती दिशा तोच फिल्डर पकडला जाईल. सेकंड बॉल वरती अनदर विकेट. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसलाय टीम खारकोपर संघाचा. गणेश आला आणि गणेश गेला हेच म्हणावं लागेल. लगातार 2 बॉल वरती 2 विकेट पटकावून विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मात्र नक्कीच येऊन टेपला गेलाय. साहिल चव्हाणला आपण पाहताय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 2 बॉल वरती 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर लगातार 2 बॉल वरती 2 विकेट. नवीन फलंदाज आपण पाहताय मानस मात्रे. ओ बॅटची कडा पाठी मागे फर्स्ट स्लिपला बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषच्या पार. नशिबाचा चौकार. धावा कसे येऊ द्या हे ना खूप महत्वाचं आहे टीम जय हनुमान खारकोपर संघाला. आणि 4 धावा हा मात्र नक्कीच आल्यात. मस्तर शेवटचा अंतिम बॉल फेकले जाईल. 4 धावे संघ जाऊन बोलता बॅटिंग संघ आपण पाहताय खारकोपर संघ तब्बल 58 धावा 6 विकेट. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक गेन वरती आल्याला चौका ठोकणारा मानस मात्रेला आपण पाहताय. शेवटचा अंतिम बॉल फेकले जाईल. शेवटचा बॉल परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त बॉल अंतिम फेकला खोलवट टप्प्याचा आणि डॉट चिन्ह फेकला गेलाय. कमालीचं षटक. या षटकामध्ये सर्व काही पाहिलं. विकेट येताना पाहिल्या, धावा येताना पाहिल्या, डॉट चिन्ह होताना सुद्धा पाहिल्या. शेवटच्या अंतिम बॉल वरती फेकले डॉट. पहिला पूर्वार्ध संपला गेलाय. 30 बॉल फेकले गेलेत आणि बॅटिंग संघ आपण पाहताय जय हनुमान खारकोपर संघाने धावा जोडले 56 आणि येणारे 30 बॉल आम्ही महागणपती चिरनेर संघाला करायचे आहेत. 57 धावांचा मात्र नक्कीच पाठला करायचा आहे. 30 बॉल आणि 57 धावांची गरज. 30 मध्ये 57 करायचे आहेत. जसं मात्र नक्की दुसरं सत्र चालू होईल आवाजामध्ये नक्कीच बदल असेल. आवाज असेल धाकटी चुई गावचा सुपुत्र आमचे खतर परम मित्र संयमची गरज सर. थँक्यू सो मच चेतन स्वामी सरांचा आवाज आपण ऐकता. अगदी बुलंद आवाज म्हणून आज आपण संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांचा आवाज ऐकणार आहोत संपूर्ण रात्रीमध्ये आज ते आपल्या सोबत जोडले गेलेत.
चला मॅचला आपण सुरुवात करूया. 30 बॉल मध्ये 57 काढायचे आहेत. याच्यानंतर मेघनाथ शेठ मात्र प्रतिष्ठान विठ्ठल जासईची मॅच होईल. त्यामुळे जासईचे कॅप्टन आपण देखील तयारीत राहा. विनर वर्सेस विनर सामना होणारा आणि तो सामना 4 षटकांचा राहील. प्रितेश, सध्या आपण 5 षटकांची लढत पाहतो. दोन्ही ताकदवार संघ आहेत आणि एकीकडे पाहायला गेला तर जय हनुमान खारकोपर त्यांच्याकडे असणारी गोलंदाजी नेहमीच ताकद राहिले, पण तो हे विसरू नका असा खेळाडू आहे ज्यानं या हंगामामध्ये गोलंदाजांच्या नाकी न वणलेत आणि तो खेळाडू आहे साहिल चव्हाण. त्याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण आणि करूया मॅचला सुरुवात. बॉल द्या, बॉल द्या. 30 बॉल 57 धावेची आवश्यकता. आमचे सारे आयोजक आज पूर्व तयारीमध्ये राहिलेत आणि खास करून मी साऱ्या आयोजकांचं कौतुक करेन. त्याचबरोबर आमचे आज या मॅचचा आनंद घेत असताना आर्यन पाटील, अर्णव पाटील हे देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. प्रिन्स पाटील यांचा वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज खास करून अर्णव पाटील आणि आर्यन पाटील कोपरवलीवरून या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतात. महेश शेठ पाटील आणि सुदेश शेठ पाटील ही अप्रतिम मैत्रीची जोडी आपण पाहतो आणि त्याचबरोबर आमचे हनुमानजी मोकल यांचं देखील चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये लाभलंय. प्रत्येक रात्रीमध्ये त्यांची मेहनत आम्ही पाहतो आणि आमचे बॉडीगार्ड असतील, सुरक्षा रक्षक, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. प्रत्येक रात्रीमध्ये त्यांचं देखील आगमन पाहायला मिळालं. 5 षटकांमध्ये काढायचे आहेत जवळजवळ 57 धावा. 57चा पाठलाग सध्या आपण जय हनुमान खारकोपर संघाला पाहतो आणि त्यांच्या विरोधात महागणपती चिरनेर अशी मॅच. सलामीचे खेळाडू दाखल झालेत. ज्या ऋषीनं आज विक्रमच केला असंच म्हणूया. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये 3 विकेट प्रितेश ऋषी नारंगीकरच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या आणि तो सध्या दाखल झाल्या. 5 षटकांची मॅच असणार आहे आणि 5 ओव्हर मध्ये तुम्हाला 5 गोलंदाजांचा वापर हा करावा लागेल. या मॅचचा आनंद घेत आहेत आमचे मित्र सन्माननीय रुपेश पोपेरकर. या स्पर्धेचा आनंद घेत असताना चिन्मय कनेक्शनचे सर्व रुपेश दादा फोपेरकर त्यांच्या समेत भूषणजी मोकल, दर्शनजी मात्रे आणि उमेशजी मोकल हे मॅच एन्जॉय करतात आणि चिरनेर संघाला त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. रुपेश दादा, आपलं मनापासून स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पाहत राहा, ऐकत राहा. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा संपूर्ण कव्हर करतो. मॅचच्या दिशेने जाऊया. चिरनेर संघ म्हटला तर नेहमीच आमचे राजेंद्रजी भगत सर. काल मी हा देखील उल्लेख केला, एखाद्या खेळाडूंचं प्रेम क्रिकेटवरती प्रचंड असतं, पण तो एखाद्या समालोचकाचं प्रेम स्पर्धेवरती किती असावं. आणि दुखापतग्रस्त असताना देखील या स्पर्धेमध्ये त्यांनी सांगितलं की मला समालोचन आज करायचंय आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील आवाज पाहायला मिळाला. एक दमदार समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याकडून देखील फार शुभेच्छा येतात. राजेंद्रजी भगत सर असतील, तदनंतर आमचे अलंकारजी परदेशी साहेब, किरणजी कुंभार, चिरनेरचे आमचे सारेच व्यक्तिमत्व, साऱ्यांचं मी स्वागत करेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. 30 बॉल 57 ची आवश्यकता. पहिला बॉल, पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून बॉल निघालाय डीप कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे. डावाचा श्री गणेशा, साहिल चव्हाणचा बार, चौकार. बॉल ओ थोडेसे पुढे गेले आणि मोक्याच्या क्षणाला पाय मागे आला. बाल बाल बचावलेत. ही खासियत म्हणूया विशाल यांची देखील. विशाल गरत असा खेळाडू आहे जो नेहमीच आपल्या फिरकीच्या जादूने ओळखला जातो. बऱ्याचशा स्पर्धा आपल्या बॉलिंगच्या जोरावरती विशालनं गाजवल्यात. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आमचे मित्र सावरकर गावचे सुमित गरत. ते देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्यांच्या समेत आमचे मित्र बाब्या यांचं देखील आम्ही स्वागत करू. सावरकर टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांची चर्चा असते. या स्पर्धेमध्ये देखील सावरकर संघ खेळला. 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 4 धावा. 57 धावेचा पाठलाग सध्या करतायत आणि त्या धावा बनवण्यासाठी बॅट्समन साहिलला शेवटपर्यंत लढावा लागणार आहे आणि त्याच्या सोबतीला ऋषी नारंगीकर. आपल्या बॉलिंगची जादूही त्यानं पेश केली, परंतु समोर फिरकीचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे विशाल गरत बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिला बॉल 4, त्याच्यानंतर डॉट बॉल. नेक्स्ट बॉल साहिल चव्हाणच्या विरोधात कुठली प्लॅनिंग असणाऱ्या, का पुढे जाऊन मारतील का फटके.
स्लॉट मध्ये बॉल पुन्हा एकदा इनफिल्डला भेदून आता निघाला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना बॉल एका टप्प्यानं बाउंड्री पार लग्गा 2 चौकार या ओव्हर मध्ये. चांगली बॅटिंग करतायत साहिल यांच्या बॅटिंगचा पण कौतुक करतो पण तो विशाल यांच्यावरती आक्रमण जारी केल्या. साहिल हेच म्हणत असतील की ठोकायचं तर टॉपच्याला आणि पहिल्याच ओव्हर मध्ये दमदार बॅटिंग तब्बल 8 धावा झाल्या 3 बॉल. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटची एज बाल बाल बचावले तिथे पुन्हा एकदा थोडासा ओरपीच बॉल टाकला. मित्र म्हणेल जेव्हा टर्न करणारे बॉलर असतात त्यांना गती लाईन मागे खेचून टर्न करावा लागतो आणि हा समोर टाकला होता बॉल पण इथे डॉट बॉल आल्या. पहिला 4 त्याच्यानंतर डॉट 4 डॉट 4 बॉल मध्ये 2 चौकार 2 डॉट बॉल. ओ स्विच इट केला वॉट अ शॉट बॉल निघाला थेट बेलपाडा गावाच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क. साहिल चव्हाणची दहशत साहिल चव्हाणची दादागिरी बॉल सीमा पार षटकार. आला रे आला साहिल चव्हाण आला आणि त्याच्या बाट मधून आलाय हा दमदार सिक्सर. पाठीराखे चिरनेरचे खुश असणार आहेत कारण बाउंड्रीनं सध्या डील करतो. 5 बॉल मध्ये धावफलकावरती 14 धावा. शेवटचा बॉल पॉवर प्ले मध्ये थोडासा मार बसलाय विशालला पण तो कमबॅक व्हायला हवा विशाल कारण अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल विकेट आल्या नाहीत तर सामना जिंकणं फार कठीण बनणार आहे. शेवटचा बॉल ओव्हर पिच दिलाय आता लॉंग ऑनच्या वरून मारलाय आणि प्रेक्षकांनी शाबासकीची थाप देत असताना बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर लगातारचा दुसरा षटकार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा मोजल्यात. समोर बॅट्समन आहे साहिल चव्हाण तो सांगतोय पूर्ण करेल हा सहज मी आव्हान. 57चा पाठलाग आव्हानाचा आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धावा ठोकल्यात. कौशल्यपूर्ण बॅटिंग आणि आपल्या बॅटिंगची चांगलीच अगदी कळ सोसण्यास भाग पडलाय जय हनुमान खारकोपर टीम. नेहमी शेवटपर्यंत यश मिळण्यासाठी धडपडणारा संघ आणि खेळायचं तर जिंकण्यासाठी या एका डेफिनेशन नेहमी आम्ही खारकोपरला पाहिलंय. जिद्द चिवट आणि परिश्रम करणाऱ्या खेळाडूंचा संघ खारकोपर एकत्र आले गावाचा संघ एक झाला आणि त्याच्यानंतर बलाढ्य संघांना या संघानं पराभवाची धूल चारली. परंतु समोर देखील तसाच संघ वन टीम वन ड्रीम महागणपती चिरनेर रायगड मधील असं स्थान आहे जे नेहमी पवित्र मातीचं म्हणून ओळखलं जातं. रायगड मध्ये महागणपती चिरनेरची प्रचंड मोठी ओळख. महागणपती चिरनेर त्याचबरोबर चिरनेरच्या जंगल इतिहास अगदी चिरनेरचा इतिहास प्रचंड मोठा राहिला आहे. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या आणि ऋषी नारंगीकर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉल वरती शून्यावरती झेलबाद. ओव्हरचा खेळ आपण पाहिला जिथे ताबडतोब क्रिकेट पाहायला मिळालं. 20 धावा. हॅलो चेक. ताबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक खेळाडूच्या मोबदल्यात आताच पहिली विकेट मिळाली. 57चा पाठलाग करतायत. 37 धावेची आवश्यकता असणाऱ्या येणाऱ्या 23 बॉल मध्ये 37 धावा हे समीकरण आपण मॅच मध्ये पाहतो आणि सामना जिंकण्यासाठी सध्या प्रयत्न करावे लागणार आहेत. असं म्हणतात की संघर्ष करतात त्यांना यश मिळतं. मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता इस जिंदगी में लढने वालों की कदमों में जहां होता है. आणि या मॅचला जिंकण्यासाठी संघर्ष करत असताना सध्या आपण जय हनुमान खारकोपर संघाला आपण पाहत आहे. त्याच दरम्यान सुपरस्टार अगदी कलाकार दिगंबरजी कोहली
यांचं देखील आगमन झालं. यावं आपण मंचावरती आपलं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. बेलपाड्याचे कलाकार आहेत आणि कलाकारांचीच तर खाण म्हणून बेलपाडा ओळखला जातो. आणि दिगंबर कोहली यांचं स्वागत करत असताना बॉल चाललाय धन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील या बॉलवरती 4 चौकार. मागच्याच बॉलवरती विकेट आली, परंतु जसे आलेत बॅट्समन विवेक हातनोळकर. सोनारीची स्पर्धा मला आठवते. विवेकनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकलेली पहिली स्कूटी, पहिली बाईक त्याच्यानंतर साहिलला मिळाली. परंतु दोन्ही आता सध्या बायकर मॅन आहेत आणि त्यांच्या विरोधात बॉलिंग ट्रॅकवरती हर्षला आपण पाहताय. अर्ध्या खेळपट्टीवरती टाकलाय, जागा बनवली, फाईन लेगला चाललाय बॉल. नो चान्स ऑफ दिस शॉट, फाईन लेग. बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन धावा मिळतील 4. लगातार 2 चौकार आले. धाव फलकांची गती आता वाढत चालली. 28 धावा अवघ्या 9 बॉल मध्ये. पुढचा बॉल आता स्विच केला, गॅप मध्ये गेला नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात या. बॉल येईल डॉट. डॉट बॉल शिवाय पर्याय नाहीये जनमान खारकोपरला. जास्त करून खारकोपर टीमचे नेहमीच गोलंदाज आपल्या किमयानं सिद्ध करण्यासाठी ओळखले जात आहेत. आपली फिरकीची जादू. परंतु आज पाहायला गेला तर चिरनेर संघ आडवा आलाय आणि या दोन संघांमध्ये यावर्षीच्या हंगामामध्ये चांगलंच बॅटल रंगलं. कधी खारकोपर जिंकलाय, कधी चिरनेरनं बाजी मारली. परंतु सध्या या मॅच मध्ये भारी पडतोय चिरनेर संघ. मिड ऑफला चाललाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल. ही चर्चा मी केली की डॉट बॉल येतील तसा प्रेशर वाढणार आहे आणि सध्या या मॅच मध्ये डॉट बॉलची देखील गरज असणार आहे. ती अर्थातच खारकोपर संघाला एखाद्या खेळाडूला जिम्मेदारीनं बॉलिंग करावी लागेल. सध्या धावफलकावरती 28 धावा. 19 बॉल 29 धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल आहे. एंड ऑफ द पॉवर प्ले. बॅकफुट वरती गेले, टॅप केल्या बॉलला, डॉट बॉल. चांगली वापसी हर्षी. लगातार 3 डॉट बॉल. सामना अद्यापही बनू शकतो जय हनुमान खारकोपर. शेवटचे 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता. देऊया दोन्ही टीम्सला एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र माझी केंद्रीय मंत्री चषक 2026. आम्ही असे गेलो असे आलो. दादाराव पाटील दानवे, जन्म 18 मार्च 1955. जवळजवळ 70 वर्ष साहेबांना झाली. परंतु भारतीय जनता पार्टीची निष्ठा साहेबांनी अविरतपणे राखली आणि सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामधील महत्वाचे नेते म्हणून ज्यांना आपण संबोधतो. सरपंचापासून साहेबांचा प्रवास झाला, त्याच्यानंतर आमदार बनले आणि त्याच्यानंतर 5 वेळा सलग जालना लोकसभेमधून साहेब खासदार देखील बनताना आपण पाहिलेत. आणि त्यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. विकासाचा वनवे रावसाहेब दानवे. गेल्या वर्षी महेश शेठ पाटील यांच्या शब्दाचा मान राखून साहेबांचं आगमन पाहायला मिळालं. आणि जेव्हा जेव्हा साहेब येतात, साहेबांच्या घरी आमचे महेश शेठ पाटील जातात, तेव्हा तेव्हा त्यांचा चांगला पाहुणचार रावसाहेब दानवेंच्या घरी केला जातो. जिव्हाळ्याचे संबंध राहिलेत आमचे सुदेश शेठ पाटील असतील, तदनंतर या स्पर्धेचे शिल्पकार महेश शेठ पाटील. जोरदार अपील, जोरदार अपील. अपीलला नाकारलं. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. सध्या आपण आयुषला पाहता आणि आपल्या फिरकीसाठी हा देखील गोलंदाज ओळखला जातो. सन्माननीय रवीजी मेहर साहेब सारसोळेचे आहेत, त्यांचं आगमन झालं. रवी मेहर साहेब आपलं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. आमचे सारसोले गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. आज राज सारसोले संघ देखील खेळणारे या स्पर्धेमध्ये. सारसोलेचे खेळाडू दाखल झालेत. ओ इथे बॉल जास्त टर्न झाला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. रिव्ह्यूची मागणी करतात फिल्डिंग टीम आणि चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. चला तिसरे अंपायर्स येतील आणि निर्णयाची प्रतीक्षा आपण करूया. बॅटिंग करणाऱ्या टीमला जरूर वाईट दिला, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. सध्या टीव्ही अंपायर्स प्रतीक गरत नागावचे अंपायर्स आहेत आणि ते आपल्यासोबत जोडले गेलेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला डॉट बॉल येईल आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमनं जो निर्णय घेतला, चॅलेंज. विकेट किपरचं कौतुक करूया, आयुषचं देखील कौतुक करूया आपण.
आणि हा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला. आणि प्रितेश, सध्या डॉट बॉलची गरज आपण वारंवार उल्लेख केला. 2 निघाले डॉट बॉल. पुढचा बॉल. आणखीन एक वेगळ्या स्टाईलनं ही खासियत आहे गोलंदाज आयुषची. 3 डॉट बॉल. आता मजा येईल मॅचला. आता रंगात आली मॅच. रात्रीचे 10:58 वाजलेत आणि सामन्यामध्ये चुरशीचा सामना. 3 बॉल मध्ये एकही रन्स फलंदाज साहिलला काढू दिली नाहीये. चौथा बॉल. पुढे सरसावलेत. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. जास्त वेळ शांत तुम्ही साहिल चव्हाणला ठेवू शकणार नाहीये. हनुमानजी मोकल यांचं स्वागत करणारा हा बॉल पाठवला लॉंग ऑन सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. ते आमच्या हनुमानजी मोकल येताना पाहायला मिळतात. एक दमदार व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या वतीनं माझ्या कॉमेंट्रीसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आले. हनुमानजी मोकल आपलं मी विशेष आभार मानतो. ज्यांचं प्रेम सातत्यानं पाहायला मिळालं. आणि ज्यांनी काल देखील आम्हाला अनाउन्समेंट केली की उद्या तुमच्यासाठी मी पैसे जरूर लावेन, कारण खुश आहेत ते या स्पर्धेमध्ये. हनुमानजी मोकल त्यांच्या वतीने 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद दादा. ओ बॅटची एज मागे मारण्याचा पुन्हा प्रयत्न केला, पण तिथे बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. चला, याच्यानंतर आपण टॉस करणार आहोत. विनर टीम जिंकेल ती संघ जासईच्या विरोधात खेळेल. आपण सन्मानाकडे जाऊया. मी महेश शेठ पाटील यांना विनंती करतो. या स्पर्धेचे जनक सध्या आपण मंचावरती आगमन पाहताय. सन्माननीय दिगंबरजी कोळी बहिरीनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनल फेम. आपल्या उरण भागात सर्वात जास्त 256 नाटकांचा विक्रम ज्यांनी केला आणि 568 गाण्यांचं लेखन. आई माझी सत्वाची एकविरा माऊली हे गाणी 6 मिलियन प्रत्येकाच्या घरात वाजते. ते गाणी दिगंबर कोळी यांनी लिहिले. आणि त्यांचा सन्मान मी दिगंबर कोळी यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान, दिगंबरजी कोळी यांचा सन्मान आपण करावा. महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. याच मातीतील कलाकार, याच मातीचे भूमिपुत्र सन्माननीय दिगंबरजी कोळी बहिरीनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनल फ्रेमचे सर्व आणि ज्यांचा सन्मान आपण करणार आहोत. जवळजवळ 256 नाटकांमध्ये चांगले त्यांचा विक्रम राहिलाय आणि बहुमूल्य भूमिका ते बजावत असतात. 568 गाण्यांमध्ये त्यांनी लेखन केलंय आणि सुप्रसिद्ध त्यांनी गाणी लिहिलं होतं. आई माझी सत्वाची एकविरा माऊली हे गाणी जवळजवळ 6 मिलियनच्या वरती पोहोचलं. हे त्यांचं यश आहे. विशेष आम्ही अभिनंदन करू आणि आभार व्यक्त करू आमचे सन्मान्य दिगंबरजी कोळी. त्यांचा सन्मान सन्मान्य हनुमानजी मोकल आणि त्यांच्या समेत या स्पर्धेचे शिल्पकार महेशजी पाटील हे करताना पाहायला मिळतात. मॅचच्या दिशेने जाऊया. सामना चांगलाच रंगला. 12ला 23ची आवश्यकता. शेवटचे 12 बॉल 23 बाहेर चाललाय बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव आणि एका धावेने धाव फलकाची गती पुढे जाईल. 12 बॉल 22 धावेची आवश्यकता असणाऱ्या पंचांचं देखील आपण कौतुक करूया. सोपं नाहीये 3 पंचांमध्ये 10-12 मॅच कव्हर करणं. आणि आम्ही खास करून तिन्ही अंपायरचं कौतुक करेन. स्विंग अँड मिस पडल्यानंतर बाहेर वळवला डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल येतील तशी तशी मॅचची उत्कंठा वाढणाऱ्या. येथे पराभवाची फिकीर केली कुणी? संघर्षांनी पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही. काय बॉलिंग करतायत सध्या गोलंदाज अक्षय घरतला आपण पाहतोय. अक्षय घरतचा बॉल आडव्या बॅटनं भिरकावलाय. गॅप मध्ये चाललाय बॉल. एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे विवेकच्या बॅट मधून विवेकपूर्ण चौकार. डीजे वाले डिनर साठी गेलेत. थोड्या वेळाने ते देखील जॉईंट होतील. परंतु या मॅचचा आनंद घेत असताना आमचे 2 पाटील बंधू राज पाटील, आर्यन पाटील आणि सध्या छोटे पाटील घरी पोहोचलेत. घरी फॅमिली त्यांचा वाढदिवस साजरा करते. प्रिन्स आणि आज ज्यांच्यासाठी 30 लाखाची स्कॉर्पिओ हनुमान मोकल यांनी त्यांना सरप्राईज गिफ्ट दिलं. मनगटी घड्याळ प्रिन्स यांना देण्यात आल्या. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये तिन्ही पाटील बंधूंची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सध्या 39 धावा. स्विच इट करण्याचा प्रयत्न. का असे फटके खेळतात कधी कधी खेळाडू हा देखील प्रश्न पडतो. लेफ्टी गोलंदाज जरूर आहे, पण तू सरळ हाताने देखील विवेकनं बॅटिंग करत असताना धावा काढल्यात. त्यामुळे असे फटके पाठीराख्यांचं टेन्शन वाढवणार आहेत. इथे डॉट बॉल आल्या. डॉट बॉलची भीती असणाऱ्या पाठीराख्यांना, पण तू डॉट बॉल येतील तशी तशी मॅच पुढे जाईल खारकोपर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं मारलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय प्रफुल्ल कॅच आणि फलंदाज विवेकचा खेळ संपला.
9 बॉल खेळलाय विवेक आणि अवघ्या 12च धावा. मी तर म्हणेल हवी तशी आज बॅटिंग त्याची झाली नाहीये. कधी कधी प्रितेश हे देखील दिवस सामोरे जावे लागतात खेळाडूंना. प्रत्येक दिवस आपला नसतो, पण तो आज तसंच काहीतरी घडलंय विवेक. 9 बॉल मध्ये फक्त 12. कारण जो खेळाडू असा आहे, नेहमीच त्याच्या बॅट मधून 9 बॉल मध्ये 25 28 अशा धावा बनत असतात, पण तो आज हवी तशी बॅटिंग तो करू शकला नाहीये. नवीन खेळाडू दाखल होतील. परेश परदेशी येताना पाहायला मिळतात. समीकरण सांगूया खेळाडूंपर्यंत आता मॅच जिंकण्यासाठी शेवटचे काही उर्वरित बॉल स्क्रीनवरती आपण जरूर अहवाल पाहणार आहोत. 8 बॉल 18ची आवश्यकता. चिरनेरचे आमचे 12वे खेळाडू या सार्थक नारंगीकर आणि तिकडे खारकोपरचे दक्ष म्हात्रे यांना आपण पाहतो. दोन्ही खेळाडूंच्या सध्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे. कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल, परंतु मॅच चांगली रंगू शकते. त्या 8-18चं समीकरण. ओ, इथे बॉल फिरवलाय, डॉट बॉल. याच दरम्यान ज्यांचं आगमन मंचावरती होताना पाहायला मिळत आहे ते आमचे सन्माननीय नितीनजी मात्रे साहेब कोपरवले आणि प्रवीणजी ठाकूर दिगोडे यांचं देखील आगमन. त्यांना मी त्यांचं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचचं चित्र आपण पाहता. नरेंद्र कोळी साहेब कोपरवलीच्या, त्यांना देखील मी विनंती करू, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत आहे. ओ, बॅटच्या मधोमध बॉल सीमा पार, बाहुबली स्ट्रोक, लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, षटकार. वॉट अ मॅच आपण म्हणूया. काय सामना रंगलाय प्रितेश. बॅकफुट वरती गेले, हाईटचा बॉल आणि त्याच्यानंतर तो लॉंग ऑफला मारलाय. किती टायमिंग घ्या. हा फटका आवडला असेल ते चिरण्याचे पाठीराखे टाळ्या व्हायला काय हरकत आहे. 6 धाबा मिळतील. कम्मालीचा स्ट्रोक धाव फलकावरती सध्या 45. शेवटचे 6 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 12ची आवश्यकता. प्रितेश असाच उल्लेख करूया. बॉल राहिलेत अर्धा डझन, धावा काढायचे 1 डझन. 6 बॉल 12 धावा मैदानाच्या आतमध्ये. करूया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. दोन्ही मजबूत संघ आहेत आणि बाटल तर चांगलंच रंगल्या. पैसा वसूल मॅच असंच काहीतरी उल्लेख करूया आपण, कारण प्रेक्षकांचा आता उत्साह वाढलाय. जिथे प्रेक्षक जागा मिळेल तिथे बसलेत. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी प्रितेश पाहायला मिळते. जरूर आपले कॅमेरामॅन लक्ष वेधतील प्रेक्षकांकडे देखील. अनेक साऱ्या प्रेक्षकांना आपण सध्या पाहतो. पहा आमचे पार्थ लगेच सज्ज झाले, म्हणून त्यांना मी म्हणतो की साई प्रीतला ते फ्युचर आहेत, पुढे घेऊन जाते साई प्रीतला. पार्थ यांचं आम्ही कौतुक करतो. आणि सध्या स्क्रीनवरती आपण प्रेक्षकांना पाहता. जिथे जागा अगदी मिळाली गेले तिथे प्रेक्षक बसलेत. स्क्रीनवरती आपण प्रेक्षकांना पाहता एन्जॉय करत असताना या स्पर्धेला. सध्या आमचा कॅमेरा समोरच्या दिशेने चालला स्टंपच्या मागे. चला मॅच कडे जाऊया. 6 बॉल 12ची आवश्यकता. सामना रंगू शकतो. 6 चेंडू 12 धावा आणि गोलंदाजी ट्रॅक वरती धनेश भोईर येतात, परंतु कॅप्टन लढतोय मैदानाच्या आतमध्ये. सलामीला आलाय, त्यानं अद्याप आपली विकेट्स दिली नाहीये, त्यामुळे तो फिनिश करेल का सामना. 6 बॉल 12 धावेचं गणित. पुढचा बॉल. धनेशचा पहिला बॉल. 6 ला 12 आडव्या पाटनं मारलाय, डीप मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल. दुसरा धावेचा पलटवार, दुसरी धाव नाहीये. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. एकच धाव. सामना आता पुढे चाललाय. शेवटचे 5 बॉल 11 धावेची आवश्यकता. रख हौसला, मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर वो समंदर भी आएगा. थककर न बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. डेफिनेटली आता सामन्याची मजा वाढली. 5 बॉल 11 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. अशीच मॅच प्रेक्षकांना हवी आहे आणि सध्या तो सामना प्रेक्षक एन्जॉय करतात. का गोलंदाज 12 वाचवतील, का फलंदाज या 12 चेस करून पहिला विजय संपादित करेल का महागणपती चिरनेर. सध्या 5 बॉल 11ची आवश्यकता. पुढचा बॉल घेऊन धनेश तयार. राईट आर्म राऊंड द विकेट ना. नेक्स्ट बॉल. पुढच्या बॉल वरती जाऊया आपण. धनेश हे षटक आहे, 12 त्याला वाचवायचे. पहिल्या बॉल वरती मिळाले एक सिंगल. बॅटची एज मागे चाललाय बॉल. स्टंपच्या मागे खराब फिल्डिंग. विकेट किपर फ्लंबल झाले. बॉल निघालाय नॉन स्टॉपला. नॉन स्टॉप. धावा मिळतील 4. सध्या चिरनेरचे पाठीराखे म्हणतात धावा कशाही येऊ दे, धावांची गरज आहे. आलाय नशिबाचा चौकार. अशा परिस्थितीमध्ये अशी फिल्डिंग चालणार नाहीये. मागे खराब फिल्डिंग.
मागची फिल्डिंग फार महत्वाची आहे. प्रितेश, अनेक तुमच्या घरचे मॅच पाहत असतात तेव्हा घरी गेल्यानंतर मॅच हारल्यानंतर घरचे देखील म्हणतात तुझा टीम मध्ये फायदा तरी काय, तुला मागेच ठेवतात. परंतु पहा, मागच्या खेळाडूंचं फार महत्व आहे. त्यांना मागे बॉल आला की तो सुसाट निघतो, त्यामुळे त्यांना अलर्ट राहणं, सतर्क राहणं फार महत्वाचं असतं. आणि इथे 4 धावा मिळाल्यात. थोडेसे नाराज आयुष देखील आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाला. 4 बॉल 7 धावेची आवश्यकता. हा महत्वाचा बॉल आहे. या बॉलवरती डॉट बॉल आला तर सामन्याची उत्कंठा वाढू शकते. 4 ला 7. बॉल फटका फसलाय. लॉंग ऑफला सरळ हातामध्ये. चुकी केली नाहीये आर्यननं. पकडलाय कॅच आणि फलंदाज परदेशीचा खेळ समाप्त. 3 बॉल 7 ची आवश्यकता. पकडलाय कॅच आणि हर्ष उल्हास थोड्याशा आशा पुन्हा एकदा उज्ज्वलित झाल्यात. लगदणीय सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी 7 धावेची आवश्यकता. महागणपती चिरणे टीम, आम्ही लक्ष वेधू. कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला 7 धावा या पूर्ण कराव्याच लागतील. शेवटचे 3 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावा. मेरे दोस्त, दुनिया का तो एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. 6 मध्ये 12 काढायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती धनेशने 1 दिली, त्याच्यानंतर आला चौकार. 4 मध्ये 7. आता सामना बदललाय. शेवटचे 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. समीकरण शेवटचे 3 बॉल आणि 7 धावा. 3 चेंडू 7. नवीन खेळाडू दाखल होत आहेत. आर्यन नारंगीकर, त्याच्या विरोधात आहे धनेश. का साहिलला तो स्ट्राईक देईल? फार महत्वाचं आहे, पाहण्यासारखं असणाऱ्या. ओ, डॉट बॉल आणि त्यामुळेच तर साहिल नाराज झालाय. एक एक डॉट बॉल. आता सामना शेवटचे 2 बॉल 7 धावेची आवश्यकता. पहा हनुमानजी मोकल साहेब, सामना होता कसा आणि सामना बदललाय कसा. प्रितेश 6 बॉल 12, 5 बॉल 11, 4 बॉल 7, 3 बॉल 7. आता सामना 2 बॉल 7 धावेची आवश्यकता. व्हॉट अ ब्रिलियंट मॅच. अफलातून सामना रंगलाय. का चिरनेर जिंकेल, का इथे खारकोपर संघ. जय हनुमान. खारकोपर संघाला वाचवायच्या 2 बॉल मध्ये 7 धावा. साहिलनं सुरुवात चौकाराने केली, परंतु साहिल आता नॉ स्ट्राईक एंड वरती आहे. एक सिंगल आली तर स्ट्राईक वरती पोहोचेल साहिल आणि षटकार मारण्याची धमक त्यानं सातत्यानं ठेवले. मला उरण प्रीमियर लीगची स्पर्धा आठवते, जिथे साहिलनं 5 बॉल मध्ये 5 षटकार मारण्याचा अनोखा विक्रम केला. आता समीकरण शेवटचे 2 बॉल आणखीन 7 धावा. सारेच खेळाडू उभे राहिलेत. आता थोडीशी धडधड सुरू आहे. चिरणे टीमच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये देखील हा महत्वाचा बॉल. कमीत कमी प्रितेश एक तरी यायलाच हवी. शेवटचे 2 बॉल 7 धावा. 2 बॉल 7. चला, एक तर मिळेल आणि स्ट्राईक वरती जो टीमचा मुख्य खेळाडू आहे, टीमचा कॅप्टन, जर षटकार मारला तर सामना जिंकला जाईल. चला, खेळाडू कक्षामध्ये आपण बसून घ्या. खेळाडूंना मी विनंती करतो, शेवटचा 1 बॉल 6 धावेची आवश्यकता. हा या स्पर्धेचा नियम आहे. जोपर्यंत बॉल पडत नाही तोपर्यंत कुणी मैदानामध्ये जायचं नाही आणि मॅच संपल्यानंतर देखील कुणी जाऊ नका, कारण पहिलीच मॅच आहे. त्यामुळे याच्यानंतर लगेच विनर वर्सेस विनर टीम. चला, मेघनाथ शेठ मात्र प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यावं. शेवटचा 1 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. 6 ला 12 हव्या होत्या आणि 5 बॉल मध्ये फक्त 6च दिल्यात. प्रितेश, एक चौकार देखील आला, तो देखील नशिबाचा, पण या बॉल वरती षटकार आला तर ती चुकी पराभवाचं कारण ठरू शकते. शेवटचा 1 बॉल आणि सामन्यामध्ये 6 धावेची आणखीन आवश्यकता. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ ब्रिलियंट मॅच. प्रेक्षकांना आम्ही विनंती करू, हा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या उद्या दोन्ही संघांसाठी. शेवटचा 1 बॉल 6 धावेची आवश्यकता. साहिल चव्हाण, आव्हान आहे 6 धावांचं आणि एका बॉल मध्ये पूर्ण करायचं. का साहिल एका बॉल मध्ये हा षटकार मारून चित्तथरारक सामना जिंकून देतील का? परंतु जर धनेशनं धावा वाचवल्या तर या मॅचचा तो हिरो ठरू शकतो. तेवढं सोपं नव्हतं, कारण चिरणे टीमची बॅटिंग लाईनअप मजबूत असताना त्यांच्या विरोधात 12 धावा वाचवण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. शेवटचा 1 बॉल कंपल्सरी 6 धावा. बॉल, सामना